नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही. आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्रित मिळणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता खरंच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्रित मिळणार का? खरंच 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आमच्या खात्यावरती येणार का? आणि जर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र जमा होत असतील तर हे 2 हप्ते नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाही, तसेच या 2 हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का? आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी इतका विलंब का झाला? तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तसेच 9वा हप्ता हा नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की सेट करा, जेणेकरून कोणतीही योजनांविषयी शेतीविषयी अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला पण लाईक करा. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. तर आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या राज्याचे अल्पसंख्याकीय अधिवेशन सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरून धारेवरती धरलेलं देखील चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच आता 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प असून अर्थसंकल्पमध्ये शेतकरी बांधवांसाठी कोणत्या घोषणा होणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की एकंदरीत विचार केला तर सरकारच्या माध्यमातून खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करण्याला देखील वेग आला असून आता लवकरच राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी देखील होणार आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर आता लवकरच तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,500 रुपयांचा पीक विमा म्हणजेच की हेक्टरी 17,500 रुपये जमा केली जातील. आता मुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयानुसार लवकरच पात्र असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता जमा होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. 2 हप्त्यांचे 4,000 शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता जमा होणार आहे. आणि फक्त नमो शेतकरी योजनेचाच हप्ता नव्हे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता या 2 योजनांचा जर विचार केला म्हणजेच की पहिली जी योजना आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी योजना आणि दुसरी योजना आहे ती आहे पीएम किसान योजना. आता या 2 योजनांचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आता लवकर जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी फारच विलंब झाला. यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये त्याचबरोबर 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचे एकूण तर 4,000 रुपये आणि तसेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये
तर PM किसान योजनेचे 2,000 रुपये म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं एकूण 6,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. तर किती हप्त्यांचे? तर 3 हप्त्यांचे एकूण 6,000 रुपये आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत. आता हे फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोणते 3 हप्ते जमा होणार? तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता. अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे किती? तर 6,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा केली जाणार आहेत. किती शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार? तर समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे एकूण किती जमा होणार? तर 6,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा केली जाणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना देखील वेग आला आहे. आता 3 हप्त्यांचे 6,000 रुपये मिळणार अशा पद्धतीचे एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 3 हप्त्यांचे 6,000 रुपये मिळतील हे आपल्याला समजलं आहे, परंतु हे जे 3 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार आहेत हे नेमके कधीपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं हप्ता वितरणाची एक प्रक्रिया असते. ही सर्व प्रक्रिया लक्षात घेता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. परंतु आता काही कारणास्तव शेतकरी बांधवांनो म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काही कामे करायला सांगितलेली आहेत. जर तुम्ही हे कामे पूर्ण केली तरच तुम्हाला एकूण 6,000 रुपये इतकी रक्कम जमा होईल, नाही तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही. तर आता पहा, तुम्हाला नंबर 1 वरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून e-KYC करण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही e-KYC अपूर्ण ठेवली तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही e-KYC पूर्ण करावी. e-KYC ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर e-KYC पूर्ण करावी. त्यानंतर नंबर 2 वरती तुम्हाला काम करण्याचं सांगण्यामध्ये आलेलं आहे ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक. आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे देखील अतिशय आवश्यक आहे. जर तुमचे हे 2 कामे पूर्ण असतील तर तुम्हाला देखील आज या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे. जर तुमचा या जिल्ह्यातील जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तुम्ही e-KYC आणि बँक खात्याशी आधार बँक खात्याशी लिंक लवकरात लवकर करून घ्या. ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं नाही त्या शेतकरी बांधवांसाठी सांगतोय. तर आता चला थोडक्यात जिल्ह्यांची यादी पाहूया. या जिल्ह्यामध्ये आज पहिला टप्पा म्हणजेच की वितरित केला जाणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं नसेल तर तुम्हाला आज 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो. तर नंबर 1 वरती आहे गोंदिया. गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रगडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर आता तुम्हाला 8वा हप्ता तर जमाच होणार आहे, त्याचबरोबर 9वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जळगाव मधील शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर ठाणे, जालना या जिल्ह्यात सुद्धा एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अमरावती मधील जर शेतकरी असाल, अमरावती मधील कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 2 हप्ते म्हणजेच की 3 हप्त्यांचे 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आज रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील लवकरात लवकर रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहून शेतकरी असाल
तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे पूर्णपणे. तुम्हाला देखील एकत्रपणे हप्त्यांची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोलीमधील जर शेतकरी असाल, गडचिरोलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला देखील एकूण रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर धाराशिवमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूरमधील जर शेतकरी असाल, कोल्हापूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. कोल्हापूरमधील कोणत्याही एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी देखील आता तुमच्या खात्यावरती एकूण 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे लवकरात लवकर. तर त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.